शेतकरी मित्रांनो नमस्कार. हा जानेवारी महिन्यात लागवलेला पेरू आहे. पेरूला अजून 10 महिने कंप्लीट झालेले नाहीत. तर ह्या पेरूची आम्ही 6 एकरामध्ये टोटल 11,000 रोपं बसवलेले आहेत. आज तुम्ही पेरूची वाढ बघू शकताय. संपूर्ण पेरू हा मॅग्नेस न्यूट्रिशन टेक्नॉलॉजी अंडर चालू आहे. पेरूला आजपर्यंत असं विशेष असं काही केलेलं नाही. आम्ही फक्त ह्याला संपूर्ण पोषण सोडतोय आणि पेरूला लावल्यापासून कंप्लीट 10 महिन्यात फक्त 3 फवारण्या झाल्यात. पहिली फवारणी छाटणीच्या अगोदर झालेली होती आणि छाटणी 5 ऑगस्टला घेतले. 5 ऑगस्ट नंतर आज 15 ऑक्टोबर तारीख आहे. आजपर्यंत 5 ऑगस्टपासून आजपर्यंत 2 फवारण्या झाल्या. छाटणी केल्या पहिली फवारणी आपण बोर्डोची घेतली आणि दुसऱ्या फवारणीला इमामेक्टिन, रोको आणि निमतेल अशी प्लेन फवारणी घेतली. तर ह्यामध्ये आपल्याला ह्या झाडाला साधारण फुटवा वगैरे जरी काढलं तरी एकही काडी ह्याच्यातली वांज नाही. एक नॉर्मल 5% वांज असेल कुठतरी झाडाला एखाद दुसरी काडी आणि प्रत्येक काडीला तुम्ही बघा अशी भरपूर कळी आहे. म्हणजे भरपूर असं कळीसाठी ही विशेष काय नाही. ही तायवान पिंक व्हरायटी आहे. ह्याला भरपूर कळी लागते लागतानाच. आणि तुम्ही बघा म्हणजे ह्याला साधं मुळीसाठी औषध नाही किंवा कधी ह्याला मायक्रोन्यूट्रिएंट नाही, कधी ह्याला भेसळ डोस नाही आहे मित्रांनो खाली. परत आपलं शेणखत म्हणतो किंवा गावखत, कोंबडखत असं काही भरलेलं नाही. ह्याला निंबोळी पेंड नाही, काही नाही. संपूर्णपणे याला काही म्हणजे केमिकल नाही असं नाही काय. फक्त संपूर्ण पोषणवरती प्लॉट आहे आणि असं काय म्हणजे आम्ही केमिकल मुक्त करायचं वगैरे अशा हेतूने काही केलं